चल कन्सेप्ट काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आय गेस मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलंय कन्सेप्ट मध्ये, आठवतंय का? मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सेप्ट मध्ये सांगितलं होतं. बर जाऊ दे. तर इनर्शिया जो असतो तो काय असतो बरं, टेंडन्सी टू रेजिस्ट चेंज. ठीक आहे, टेंडन्सी टू रेजिस्ट चेंज इज कॉल्ड एज इनर्शिया. ठीक आहे, इनर्शिया म्हणजे काय, चेंजला रेजिस्ट करणारी क्वांटिटी. ठीक आहे, म्हणजे रेस्टवर एखादा ऑब्जेक्ट तो रेस्टवरच राहतो, मोशन मध्ये तर मोशन मध्येच राहतो अंटिल अनलेस फोर्स इज अप्लाइड. ठीक आहे, पण तो मोशनला काय करतो किंवा रेस्ट पोझिशन पासून परत मोशन मध्ये जाण्यासाठी काय करतो, रेजिस्टन्स दाखवतो. न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया. ठीक आहे, इनर्शिया काय, इनर्शिया इज टेंडन्सी टू रेजिस्ट चेंज. ठीक आहे, रेस्टवर आहे, रेस्टवर राहील, मोशन मध्ये राहील. ठीक आहे, तर हा जो इनर्शिया आहे तो इनर्शिया जो लिनियर मोशन मध्ये असतो तो असतो मास. ठीक आहे, इनर्शिया ही प्रॉपर्टी कोण दाखवतं, मास. ठीक आहे, बॉडीचा मास रेजिस्ट करतो मोशन करण्यासाठी. टेबल आपल्याला ओढता नाही येत, का नाही ओढता येत, कारण त्याचा मास जास्त आहे. ठीक आहे, मास जर कमी असता तर ओढता आला असता. याचा अर्थ हा काय करतोय, मास काय करतोय, इनर्शिया दाखवतोय. ठीक आहे, चेंज नाही करू देते. ठीक आहे, मग लिनियर मोशन मध्ये काय क्वांटिटी, ती मास आहे की जी इनर्शिया दाखवते म्हणजे चेंज नाही करून देत. आणि जी रोटेशनल मोशन मध्ये आहे ती काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या दोन्ही काय आहेत, अॅनालॉगस क्वांटिटीज. काल सांगितलं होतं अॅनालॉगस म्हणजे काय, सिमिलर क्वांटिटी. जसं याच्यात डिस्प्लेसमेंट ही लिनियर ही अँग्युलर असते, वेलोसिटी एक ओमेगा एक व्ही, या सुद्धा काय आहेत एकमेकांना अॅनालॉगस क्वांटिटीज. तशी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास एकमेकांना कसे आहेत, अॅनालॉगस क्वांटिटीज, सिमिलर क्वांटिटीज. ठीक आहे, लिनियर मध्ये मास तर रोटेशनल मध्ये काय येतो, मोमेंट ऑफ इनर्शिया येतो. समजलंय का? मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, अशी टेंडन्सी जी रोटेशनल मोशनला अपोज करेल. ठीक आहे, अशी टेंडन्सी. आता इथे काय होतं, लिनियर मोशन, मास काय करतो, लिनियर मोशनला अपोज करतो. इथे काय होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया हा रोटेशनल मोशनला अपोज करतो. कशाला अपोज करतो, रोटेशनल मोशनला अपोज करतो. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अपोजेस रोटेशनल मोशन. ठीक आहे, मग आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा एक फॉर्म्युला आहे तो पाहायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया याचा जो फॉर्म्युला आहे, जर नाही ठीक आहे, आता मोमेंट ऑफ इनर्शिया इज समेशन ऑफ MIRI स्क्वेअर. MIRI स्क्वेअर म्हणजे काय, समेशन ऑफ MIRI स्क्वेअर म्हणजे काय, जर एखादी रिजिड बॉडी असेल त्या रिजिड बॉडी मध्ये नंबर ऑफ मासेस असतील आणि ही ऍक्सिस आहे सपोज, हा मास M1 M2 M3 आणि अप टू किती मासेस असतील, सपोज MI नंबर ऑफ मासेस असतील. ठीक आहे, I हा नंबर जो आहे तो I फ्रॉम 1 to N, I ची व्हॅल्यू 1 to N व्हॅरी होत राहील. ठीक आहे, ती किती पण असू शकते. ठीक आहे, सो ज्यावेळी जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, टेंडन्सी टू रेजिस्ट चेंज किंवा रोटेशनला आता अपोज करणारी जी टेंडन्सी आहे त्याला काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. मग मोमेंट ऑफ इनर्शिया जर याचा काढायचा आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया येतो M1R1 स्क्वेअर. R1 म्हणजे काय, याच्यातलं डिस्टन्स, याच्यापासून ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय असतं, R. ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय येतं, R. ठीक आहे, MIRI स्क्वेअर प्लस M2R2 स्क्वेअर प्लस M3R3 स्क्वेअर कधीपर्यंत, MNRN स्क्वेअर पर्यंत. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला येतो MR स्क्वेअर. ठीक आहे, एक सिंगल पार्टिकल असेल तर MR स्क्वेअर, नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर M1 M2 हे सगळे ऍड अप होत जातात. ठीक आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. आता मला सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या कोणत्या गोष्टीवर डिपेंडंट आहे, याच्यावरून मासवर डिपेंडंट आहे आणि डिस्टन्स, कोणता डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. डिस्टन्स कुठून काढायचं आपल्याला, ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं. नाव ते डिपेंडंट आहे याच्यावर पण की मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, कशावर डिपेंडंट आहे, मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. ठीक आहे, आता सपोज ही बुक आहे, या बुकला मला रोटेट करायचंय. रोटेट करत असताना जर ऍक्सिस मी इथं ठेवली, ठीक आहे, दोन कंडिशन्स पहा, जर ऍक्सिस इथं ठेवली रोटेट केलं, ऍक्सिस इथं ठेवली रोटेट केलं, कुठं जास्त हार्ड जाणार रोटेट करायला, इथे. का, कारण इथं काय होतं, इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज झालं आणि ऍक्सिसची हे पण पोझिशन पण बदलली. ठीक आहे, म्हणजे डिपेंडन्सी कशावर आहे ती, पहिलं तर मासवर, मास ऑफ पार्टिकल्स वर, नंतर काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स वर डिपेंडंट आहे. त्यानंतर अजून कशावर, की जे डिस्ट्रीब्युशन, मासचं डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यावर डिपेंडंट आहे. ठीक आहे, आणि अजून कशावर डिपेंडंट आहे, पोझिशन ऑफ ऍक्सिस.
ऍक्सिसची जी पोझिशन आहे त्याच्यावर पण डिपेंडेंट आहे. ऍक्सिसची पोझिशन बदलली की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. ऍक्सिसची पोझिशन बदलली की मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो, चेंज होतो. ठीक आहे, इथं जसा इनर्शिया कमी आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, तसा इथे काय असणार आहे, जास्त असणार आहे एजला. ठीक आहे, इथं काय असेल, जास्त असेल. ठीक आहे, म्हणजे ऍक्सिसची पोझिशन जर आपण वेरी केली, ऍक्सिसची पोझिशन बदलली तर काय बदलतो, मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. समजलंय का? नक्की समजलंय? डाऊट? नक्की. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंडेंट आहे लक्षात ठेवा, मास, डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स कसंही डिस्टन्स घेऊन चालणार नाही. नंतर काय, मास डिस्ट्रीब्युशन आणि पोझिशन ऑफ ऍक्सिस. आता मला याचा आन्सर सांगा बरं. तर जर एक ऍक्सिस आहे, ऍक्सिस पासून हा मास आहे. ठीक आहे, या मासचा डिस्टन्स हे आहे सपोज 3 मीटर. ठीक आहे, आणि इथे जो मास आहे तो आहे 5 kg चा. देन कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट कर. कसं कॅल्क्युलेट करणार मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शियाला आय ने डिनोट करतात. ठीक आहे, काय येईल तो, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर फॉर्म्युला ना. मास काय 5 आणि आर स्क्वेअर म्हणजेच काय 3 मीटर स्क्वेअर, म्हणजे 3 चा स्क्वेअर किती आला, 5 × 9 किती आला तो 45. युनिट काय येईल, केजी मीटर स्क्वेअर. केजी मीटर स्क्वेअर आहे ना. मास काय, मासचं युनिट काय केजी, याचं युनिट केजी, याचं युनिट आर स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर मीटर, आणि मीटरचं स्क्वेअर म्हणजे युनिट काय आलं, केजी मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स काय येतील, डायमेन्शन सांगा. L1 येतील का, L1 येईल का, L2 M, मास किती आहे एकदा, M1 आणि T 0. ह्याला डायमेन्शन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. समजलंय का? समजलंय, नक्की समजलंय. क्वेश्चन पहा. 3 particles each of mass 10 gram are situated at 3 corners of equilateral triangle of side 5 cm. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करू शकता का, काढा. झाली का काढून डायग्राम? काढली सगळ्यांनी अशी. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलच्या साइड्स किती आहे, एकाचा 5 सेंटीमीटर आहे, एक 10, सगळ्याची साइड 5 सेंटीमीटर आहे. नंतर या कॉर्नर्सला, त्याच्या वर्टायसेसला काय ठेवलेलं आहे आपण, मासेस ठेवलेले आहेत 10 ग्राम 10 ग्राम आणि 10 ग्राम. ठीक आहे, डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया नाही विचारलेला, ऍक्सिस पण दिलेली, ऍक्सिसची पोझिशन पण दिलेली आहे. कुठे आहे, डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू वन कॉर्नर ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलच्या एका कॉर्नर मधून एखादी ऍक्सिस जात असेल तर तिचा काय फाइंड करायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ट्रायंगल. म्हणजे जर हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलला इथे सपोज वर्टेक्स आहे, त्या वर्टेक्सला ती कशी अशी परपेंडिक्युलर आहे. हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलला ही परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, तर इथे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आता याला दाखवणार कसं, जर आतमध्ये असेल, आतल्या डिरेक्शनला असेल तो दाखवायचा क्रॉसने. ठीक आहे, आणि बाहेर असेल तो डॉटने दाखवायचा. ठीक आहे, म्हणजे जर ऍक्सिस मला दाखवायची आहे की ऍक्सिसची पोझिशन अशी इनवर्ड्स आहे, ठीक आहे, तर क्रॉसने दाखवायची. आउटवर्ड जास्त दाखवायचं तर डॉटने दाखवायची. ठीक आहे, आता ऍक्सिसला तशी काही डिरेक्शन नाही, त्यामुळे आपण काय दाखवू दिला, इनवर्ड ऍक्सिस सपोज. ठीक आहे, हा कॉर्नर आहे, या कॉर्नरला आता मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट द कॉर्नर. मग आता इथे रोटेशन होणार आहे, या कॉर्नर पासून रोटेशन होणार आहे. ठीक आहे, मग मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल बरं, इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर. आता m1 जो आहे तो 10 आहे, बट त्याचा जे डिस्टन्स आहे ते काय येतं ऍक्सिस पासून, याचं डिस्टन्स ऍक्सिस पासून काय येतं, 0 येतं ना. ठीक आहे, म्हटल्यानंतर पहिल्याचं काय येईल, m 10 × 0 चा स्क्वेअर.
बरोबर. प्लस आता M2 काय 10 बरोबर. त्याचा डिस्टन्स काय ऍक्सिस पासून पहा 5 5 चा स्क्वेअर प्लस 10 इंटू 5 चा स्क्वेअर. बरोबर का? बरोबर आहे का? झालं. काय येईल मग ते 10 5 चा स्क्वेअर किती येतो 25 म्हणजे इथे आला 250 प्लस 250 किती आलं ते 500 आणि युनिट काय देणार हा ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. जर याच्यातच असेल तर राहू द्या, नसेल तर कन्वर्ट करायचं. मग कन्वर्ट कसं करणार? आता 500 ग्राम अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर आहे, मग हे काय होणार 10⁻³ होणार आणि सेंटीमीटर टू मीटर चा स्क्वेअर आहे -4 होणार. ठीक आहे. -4 हा वरती जाईल आणि काय होईल प्लस म्हटल्यानंतर काय होणार तो 500 इंटू 10⁻³ प्लस 4 म्हणजेच +1 म्हणजे 5000 आलं. समजलं का? समजलं का नक्की काय केलं? पुढचं सॉल्व्ह करताय ट्राय करून बघा. पुढचं क्वेश्चन तोच आहे. थांबा, क्वेश्चन तोच आहे, ऍक्सेस बदलते 1 मिनिट. ठीक आहे, हा घ्या क्वेश्चन. काय काय कुठं 3 particles each of mass m gram are situated at the vertices of equilateral triangle of side 1 centimeter. The moment of inertia of the system about a line AX डायग्राम देते तुम्हाला. बरं, आता याच्यात काय समजलं? ऍक्सिसची पोझिशन बदलली. ठीक आहे. पूर्वी ट्रायंगल कसा होता? ट्रायंगल असा होता, असा. ठीक आहे. हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलला अशी ऍक्सिस ठेवलेली आपण. ठीक आहे. म्हणून परपेंडिक्युलर डिस्टन्स इथून 5 सेंटीमीटर आलेलं, इथून पण 5 सेंटीमीटर आलेलं. आता काय केलंय आपण? ट्रायंगल उभा केला आणि ही जी ऍक्सिस आहे याच्या एका कॉर्नरला ठेवली अशी. ठीक आहे. आता ती कशी आहे? प्रॉपर सरळ आहे. ट्रायंगल जसा आहे ते ट्रायंगलच्या याच्यापासून जाते येते. ठीक आहे. आता याच्यापासून जो तुमचे पॉइंट्स आहेत त्याच्यापासून पोझिशन बदलणार. ठीक आहे. याच्यापासून डिस्टन्स हे या इथल्या मास पासून डिस्टन्स हे इथल्या मास पासून 0 आहे आणि इथल्या मास पासून L डिस्टन्स. ठीक आहे. मग इथल्या मासचा डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागणार. कसं कॅल्क्युलेट करणार? हा 30 डिग्री आहे बरोबर, हा काय L आहे, मग हा काय 30 60 90 चा थिअरम आठवतोय का? काय होतो? साइड अपोजिट टू 30 डिग्री साइड अपोजिट 60 30 60 साइड अपोजिट विचारलं. 30 च्या अपोजिट जी साइड असते ती काय असते? हायपोटेनियसच्या हाफ असते, √3/2 काय असते? किती असते? हाफ असते. ठीक आहे. म्हणजे ही येते L/2. मग आता याच्यापासून डिस्टन्स कळालं तुम्हाला? इथला मास आहे M, इथला मास M आणि इथला मास पण M. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया जर कॅल्क्युलेट करायचा आहे, m1r1² प्लस m2r2² प्लस m3r3². ठीक आहे. सो फर्स्ट मास साठी मास तर आहे बट डिस्टन्स 0 आहे. ठीक आहे. म्हटल्यानंतर फर्स्ट मास साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला? 0. सेकंड मास साठी हा जो मास आहे या मास साठी मास आहे m बट डिस्टन्स काय आहे? L/2 चा स्क्वेअर प्लस थर्ड मास साठी काय आहे? m इंटू L² दॅट इज इक्वल टू काय येईल? mL²/4 प्लस mL². काय येईल याचा आन्सर? बोला. 5mL²/4. समजलंय का?
समजलंय? पुढचं सॉल्व्ह करा. ठीक आहे, जायचे नाही. बरं याचा आन्सर सांगा बरं मला. हा क्वेश्चन राहू दे, याचा आन्सर सांगा मला. जर 4 स्क्वेअरच्या 4 कॉर्नर्सला, ज्याची साइड ए आहे, 4 कॉर्नर्सला आपण मासेस ठेवलं आणि प्रत्येकाचा मास हे इक्वल आहे. ए नाही 2a 2a, ठीक आहे. तर ऍक्सिस जर मधून पास केली एकदम करेक्ट प्रॉपर मधून, तर मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द स्क्वेअर. करा बरं. प्रत्येक मास पासून डिस्टन्स पहा ऍक्सिसचं. परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहायचा आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहायचा आहे. सांगू का किती येतं? हे परपेंडिक्युलर डिस्टन्स थोडी आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स तर हे ऍक्सिस परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स हे स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या सेंटर पासून ऍक्सिस पास झाली ही अशी. इथे मास आहे, आता इथे मास आहे एम, इथे मास आहे एम. पूर्ण डिस्टन्स काय आहे? ए 2a, बरोबर. म्हणजे हे डिस्टन्स काय होणार? ए इतकं होणार ना, बरोबर. हाफ होणार त्याचा, बरोबर. हे काय झालं? ए. ठीक आहे. या मास पासून डिस्टन्स ऍक्सिस पासून किती झालं? ए झालं. ठीक आहे. वरच्या मास पासून पण ए, ह्या मास पासून पण ए, ह्या मास पासून पण. म्हणजे प्रत्येक मास पासून डिस्टन्स काय झालं? ए. ठीक आहे. 4ma² येणार बघते, बरोबर. पहिल्याचं काय येणार? ma². दुसऱ्याचं पण काय येणार? ma² प्लस तिसऱ्याचं परत ma² आणि चौथ्याचं परत ma². म्हणजे टोटल किती आलं? 4ma². आता ऍक्सिसची पोझिशन बदलली. सपोज ऍक्सिसची पोझिशन बदला. आता आन्सर आलं पाहिजे. ऍक्सिस पासिंग थ्रू बोला. आता दोन मासचा तर संबंधच गेला. ठीक आहे. ऍक्सिस पासून डिस्टन्स त्यांचं काय 0 आहे. ठीक आहे. मग काय आलं ते m 2a² प्लस अजून परत याचं काय m इंटू 2a². ठीक आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. मग किती आलं ते स्क्वेअर 4a² 4a² प्लस परत 4a² किती झालं? 4ma². पुढे अच्छा, याचा 4 याचा 4 8ma². बर. ऍक्सेस परपेंडिक्युलर डिस्टन्स बदलला. आता परपेंडिक्युलर काढायचंय. हे आता परपेंडिक्युलर नाहीये. हे जर 2a आहे तर आता परपेंडिक्युलर काय होणार? हा होणार परपेंडिक्युलर. आणि हा एक परपेंडिक्युलर राहणार. समजे काय? इथे काय? हा 2a बरोबर. याच्यापासून जर गेला मोमेंट ऑफ इनर्शिया, आता याचा काय राहणार नाहीये. राहिला काय याचा प्रश्न. ठीक आहे. हे डिस्टन्स किती असतं? बरं काढा, नंतर सांगा मला.
फॉर्म्युला माहिती आहे डायगोनलचा? काय असतो? डायगोनल ऑफ स्क्वेअर. हा बरोबर, √2 इंटू साइड असतो बरोबर. मग √2 इंटू साइड काय आहे? 2 आहे ना, करेक्ट. किती आलं ते? 2√2a. आता इथून इथपर्यंत डिस्टन्स पाहिजे, मग त्याचं काय करायला लागेल तुम्हाला? हाफ करायला लागेल. कम्प्लीट काय आहे? पूर्ण काय आहे? 2√2a. ठीक आहे, मग त्याचा हाफ इथे काय होणार? इथे √2a राहणार आणि इथे √2a राहणार बरोबर. √2a म्हणजे काय होणार ते? m√2a चा स्क्वेअर प्लस m√2a चा स्क्वेअर. किती आलं मग ते? m इंटू 2a स्क्वेअर प्लस m इंटू 2a स्क्वेअर म्हणजे किती आलं ते? 4ma स्क्वेअर. समजलंय का? ऍक्सेस बदलले की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. समजलंय का? समजलंय का? कुठल्या केसमध्ये मॅक्सिमम आलाय बरं? कुठल्या केसमध्ये हार्ड जाईल सगळ्या? 3 केसेस पहा. फर्स्ट केस काय होती? फर्स्ट केस काय होती? हा, मधून इथून. ठीक आहे, फर्स्ट केस इथून हे केलं, त्यानंतर सेकंड केस असं आडवं. ठीक आहे, आणि थर्ड केस इथून याच्यातून. हार्ड हे ना, म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आला पाहिजे. आलाय का पहा? किती आला याचा? 8ma स्क्वेअर आलेला आहे. बाकी जे दोघांचे आहेत ते काय आले? 4ma स्क्वेअर आलेले. समजलंय का? नक्की समजलंय. ठीक, कुठे गेला तो क्वेश्चन? हा क्वेश्चन आहे ना. याला कॉपी कसं करते? क्लोन होईल ना ते, ह्याच पेजवर क्लोन होईल. जाऊ द्या, ठीक आहे. बरं, ह्याचा डायग्राम घ्यायचे. 4 masses, 5 kg, 2 kg, 3 kg, 4 kg respectively. पोझिशन घ्यायची. 3 kg जो आहे तो डिस्टन्स आहे 0, 3, 0. 5 kg 0, 0, 0. 2 kg 2, 0, 0. आणि 4 kg -2, 2, 0. आणि ऍक्सेस जी दिलेली आहे एक्स ऍक्सेस. या एक्स ऍक्सेसला कॅल्क्युलेट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल. एक्स ऍक्सेस पासून मासेसचा डिस्टन्स पहा. वाय ऍक्सेसचा, झेड ऍक्सेसचा नका पाहू आता. एक्स ऍक्सेस पासून डिस्टन्स काय बघा. पेन पेन्सिल नका यूज करू बरं, तसंच सांगा काय. 3 kg चा डिस्टन्स एक्स ऍक्सेस. हा बरोबर. हा 5 आणि 2 kg चं तर एक मिनिट. हा बरोबर, 5 आणि 2 चं तर गेलं. ठीक आहे, राहिले कोणते? 3 आणि 4. ठीक आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचंय. एक्स ऍक्सिस पासून किती आहे त्याचं? 3 आहे. ठीक आहे, म्हणजे 3 kg चं हे काय आलं? 3 इंटू 3 चा स्क्वेअर प्लस याचं काय आलं? 2 या डिस्टन्सला आहे ना. ठीक आहे, म्हणजे काय येणार? 4 इंटू 2 चा स्क्वेअर. काय आलं ते? 27 येईल हे बरोबर. हे काय आलं? 27 प्लस 16 किती आलं ते? 43. करेक्ट का? पुढचं हेच असंच एक्झाम्पल आहे. घ्या बरं, डिस्टन्स फक्त बदलतील. बरं, एक काम करा आता.
क्वेश्चन बदलूच नका, क्वेश्चन हाच राहू द्या, बट फक्त आता जी ऍक्सिस आहे ती ऍक्सिस चेंज करा आणि ती आता वाय ऍक्सिसला करा. मग आता आता पहिली ऍक्सिस तुम्ही एक्स घेतली होती ना, आता एक्स न घेता वाय घ्या ऍक्सिस. मग वाय घेतली तर 3 kg गेला आणि 5 kg पण गेला. ठीक आहे, राहिला 4 kg. 4 kg पासून वाय ऍक्सिसचा डिस्टन्स किती आहे? 2. ठीक आहे, आणि याचा डिस्टन्स किती आहे? कुठे गेला हा? 2 kg च. झुरो नाही आहे 2 kg च. 2 आहे ना डिस्टन्स इथून इथपर्यंत. परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. बघा मग काय. ठीक आहे, आलं आलं. बरं सांगा, मोमेंट ऑफ इनर्शियाचा परत एकदा फॉर्म्युला रिपीट करा. mr², वेर एम इज मास. ठीक आहे, ज्या ऑब्जेक्टचं हे घेताय, ज्या ऑब्जेक्टचा डिस्टन्स घेताय त्याचाच मास घ्या. ठीक आहे, आणि हा काय परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा काय परपेंडिक्युलर डिस्टन्स. मोमेंट ऑफ इनर्शिया कशा कशावर डिपेंडेंट आहे? मास, नंतर डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स वर डिपेंडेंट आहे. अजून ऍक्सिसची पोझिशन ऑफ ऍक्सिस आणि मास डिस्ट्रीब्युशन कशावर डिपेंडेंट आहे? अजून मास डिस्ट्रीब्युशन वर डिपेंडेंट. समजलंय का? आता मास डिस्ट्रीब्युशन बदललं. मास डिस्ट्रीब्युशन म्हणजे थोडक्यात काय, की जर आता ही बुक आहे, ही इक्वली डिस्ट्रीब्युटेड, मास कसा आहे? इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. बट याच ठिकाणी जर आपण असं केलं की इथे ऍक्सिस आहे, पहिलं तुम्ही रोटेट करत होता, मास इक्वली डिस्ट्रीब्युट होता. ठीक आहे, पण झालं काय, अचानक आपण मास थोडस बदललं. ठीक आहे, अचानक एका एंडचं मास काय केलं? थोडंसं चेंज केलं, वाढवलं. ठीक आहे, याचा अर्थ मास जर बदललं तर मग काय बदलणार आहे? आता मोमेंट ऑफ इनर्शिया पण बदलणार आहे. ठीक आहे, म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन जे बॉडी मधलं, एंटायर बॉडी मधलं जे मास डिस्ट्रीब्युशन आहे ते जर बदललं तर मोमेंट ऑफ इनर्शिया पण बदलेल. ठीक आहे, समजलंय का? समजलंय का नक्की? ठीक, एक्झाम्पल घ्या पुढचे. बोला.